गेली 13 वर्ष खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी वाढलेली नव्हती। त्याच्यामध्ये खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मजुरी वाढीचं 1 महिन्याचं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला मागच्या बैठकीमध्ये प्रांताधिकारी कार्यालयामध्ये आमची एक समन्वयाची बैठक ट्रेडिंग कंपनी आणि खर्चीवाला यंत्रमागधारक अशी झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की आजच्या 8 तारखेला या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेण्यात येईल। तो निर्णय आज एकमताने असा झाला की 52 पीकला 26 पैशाची मजुरी वाढ। पूर्वी 13 वर्षापूर्वी 13 पैसे वाढलेली होती, त्यानंतर एकदमच ही सगळ्यात मोठी वाढ 26 पैशाची वाढ झालेली आहे। खरं म्हणजे पाली बालोत्रासारख्या सगळ्या प्रोसेस बंद आहेत, इचलकरंजीतल्या प्रोसेस बंद आहेत। जागतिक युद्ध परिस्थितीमध्ये मंदीची परिस्थिती असताना ट्रेडिंगवाल्यांनी यंत्रमागधारकांच्या चळवळीचा मान ठेवून 52 पीकला 26 पैशाची वाढ दिली आहे आणि ही वाढ 1 एप्रिलला जी मजुरी होती त्याच्यामध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामध्येही वाढ द्यायची आहे आणि ही वाढ ज्याच्याकडे 1 एप्रिल ही केम्ब्रिकसाठी वाढ आहे ते सोडून धोती, मोठी नक्षी, मोठा पन्ना, वेगवेगळ्या क्वालिटीचे जे मजुरी आहेत ते ट्रेडिंग कंपनीवाले आणि कारखानदारांच्या संगनमतांनी त्यांच्या पातळीवर त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। त्याला या करारामुळे कुठलीही बाधा येणार नाही, ते त्यांच्या पातळीवर ठरेल। पण केम्ब्रिकला 52 पीकला 26 पैशाची वाढ ही ट्रेडिंग कंपनी आणि ही 15 जूनपासून ही वाढ लागू राहील अशा पद्धतीचा निर्णय 3 वर्षासाठी ही वाढ ही लागू करण्यात आलेली आहे आणि यंत्रमागधारकांनी आणि ट्रेडिंगवाल्यांनी एकमताने आज प्रोसिडिंगवर सह्या केल्या आणि एकमताने त्याला मान्यता दिलेली आहे।